हॅलो 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 चेक. जाती जातीच्या वादात आणि तुकड्यात तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती. जाती जातीच्या वादात आणि तुकड्यात तुकड्यात विभागली गेली माझ्या महाराष्ट्राची माती. आणि या मातीला एकवटणारा एकच राजा होऊन गेला. त्या राजांचं नाव आहे श्रीमंत राजे शिवछत्रपती. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दुसरी मॅच आपण पाहतोय दत्तनगर चॅम्पियन विरोधामध्ये बसकुळ हिटर्स. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे आक्रमण तर झालंय, चांगला स्टॉप चेंडूला केलं जात आहे. तोपर्यंत धावांसाठी धावाधाव पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. 24 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आक्रमण करावंच लागेल यात मात्र शंका नाहीये. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू फेकून दिलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. टिप्पील देईल आणि इथे फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5वा. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला जाऊन दाखल झालाय. अडचणींचा सामना संघ करतोय. कुसुमाग्रजांनी देखील सांगितलंय, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा. आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. सामना जरी लो स्कोरिंग असेल, आपण 40-40 धाब्यांच्या देखील सामने या मैदानावरती रंगलेले पाहिलेत. त्यामुळे एका एका धाबेसाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. बॅटर अक्षय गायकवाड ऑन स्ट्राईक. इथे देखील आक्रमण होत आहे. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. धावफलकावरती 30 धावा आहेत. 30 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. पहिल्यावरती षटकार, दुसरा विकेट, तिसऱ्यावरती 2 धावा, चौथ्या चेंडूवरती विकेट आणि 5व्या चेंडूवरती षटकार. असे 5 चेंडू झालेत. एक चेंडू बाकी आहे. अक्षय गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षय गायकवाड आल्यासरशी आक्रमण करतायत. धावफलकावरती 30 धावा आहेत. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. 36 बनवल्यात. विजयासाठी 37 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू आणि 37 धावा. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. यानंतर बोथ कॅप्टन उपस्थित राहा. नाणेफेक आपण लगेचच संपन्न करतोय. वालावस्ती फायटर्स आणि पाटील वॉरियर्स यानंतरची होणारी मॅच. बोथ कॅप्टन चला, नाणेफेक आपण करणार आहोत. यानंतरचा होणारा सामना वालावस्ती फायटर्स विरुद्ध पाटील वॉरियर्स. चला, टॉस करून घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय त्वरित. चला राहुल सर, चला अक्षय, चला टॉस करून घ्या. पप्पू शेठ. टॉस संपन्न होतोय. आदरणीय रवींद्र अर्थात पप्पूदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली आहे आणि टॉस का बॉस. पाटील वॉरियर्स संघाने टॉस विन केलाय. निर्णय लवकरात लवकर कळवा ही विनंती आहे.
सलामीची जोडी देखील दाखल झाली आहे. सूरज ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकच्या दिशेने मयूर गाडे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक पहिलं अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी प्रत्येकाने घेतलेले कष्ट आणि त्यानंतर वडकी प्रीमियर लीग तिसरा पर्व या मैदानावरती संपन्न होत आहे. यावर्षीचा विजेता कोण अवघे 4 दिवस प्रतीक्षा सर्वांना आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल डिक्लेअर स्वरूपात येईल आणि एका धावेने संघाचं खातं संघाचा श्री गणेश या मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. स्विस बँकेचं खातं उघडलंय, 1 धाव आली आहे. इथे देखील आडबाट्या चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती धावतायत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास, 2 धावा येतील. धाव फलकावरती 3. 37 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के. वडकी प्रीमियर लीग पर्व तिसरं कॉट बिहाइंड विकेट असेल, शॉर्ट रन यांचे डिसिजन असतील. इथे देखील आक्रमण, सूरजच्या बॅटमधून चेंडूची उंची आहे परंतु तिथे देखील क्षेत्ररक्षण खराब, चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आयोजकांकडून जे नेमण्यात आलेले थर्ड अंपायर आहेत ते देऊ शकतात. याची सर्व टीम्सने दखल घ्यावी. आजपासून बॅट्समनच्या किपरच्या पाठीमागे उभे राहून गाईड करणाऱ्या संघाला 5 रनांची पेनल्टी असेल. ओव्हर सुरू असताना बॅट्समन सोबत कोणत्याही प्रकारचे डिस्कशन करू दिले जाणार नाही. पाणी बॅट द्यायचे असेल तर ते आयोजक किंवा थर्ड अंपायर देतील. डिस्कशन हे ओव्हर सुरू व्हायच्या अगोदर किंवा नंतर करावे. सहकार्य असावे. धन्यवाद. याची सर्वांनी नोंद घ्या. अगदी तिसरे पंच नेमून दिलेत आपण, मस्कू मोडक सर आणि रवींद्र चौधरी सर. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जे पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. 18 धावा आहेत. इथे देखील आक्रमण, सूरजच्या बॅटमधून हवाई तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. शेनाची कपडे भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या टाक उचलगी टाक. षटकार. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 24 पहिल्या क्रमांकाचं षटक मात्र इथे संपलंय. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. त्या इतिहासाकडे येणाऱ्या वेळेमध्ये घेऊन जाईल. एप्रिल 1973 रोजी क्रिकेटचे देव सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्म झाला. 24 वर्ष क्रिकेट खेळले आणि भारतरत्न सारखा पुरस्कार माझ्या क्रिकेटच्या देवाच्या नावावरती आपण पाहिलं आहे. इथे देखील अडबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतात. नो बॉलचा इशारा तर आहे. चेंडू अडवला जाईल. सिंगल डबलचा समीकरण अवलंबलं आहे. 9+2 3 धावा येत आहेत. धावफलक 3च्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 27. इथे देखील पुढे सरसावत आक्रमण तर ठोकलाय आणि हा देखील चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. पहिले मॅचचे मॅन ऑफ द मॅच अभिषेक रणदिवे ठरलेत. अभिषेक सर चला मॅन ऑफ द मॅच किताब आपण वितरित करतोय. इथे देखील आक्रमण होतंय आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार शेरान. आणि याचबरोबर या सामन्यावरती विजय. जबरदस्त विजय दत्तनगर चॅम्पियन दत्तनगर वॉरियर्स संघाने नक्कीच मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन दत्तनगर वॉरियर्स टीम तुमचा असेल. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि ह्याही सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. सूरज ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सूरज सर चला सूरज भी या ठिकाणी